भाजपने जत तालुक्यासाठी न्याय दिला. माननीय तमनगौडा रवी पाटील यांचा संघ ग्रामस्थांनी केला सत्कार. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पाण्यासाठी जत तालुक्यातील जनतेला केवळ संघर्ष करावा लागत होता, मात्र भाजप सरकारने तालुक्यातील जनतेला न्याय दिला आहे. विस्तारित म्हैसाळ योजना व अंकलगी योजनेला निधी दिला, असे प्रतिपादन भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी केले. विस्तारित म्हैसाळ योजना व अंकलगी योजनेचा पाठपुरावा केल्याबद्दल संघ ग्रामस्थांच्या वतीने तमनगौडा रवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमदीचे माजी सरपंच निवृत्ती शिंदे, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन किरण पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे नेते राजू पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही खंबीरपणानं आम्ही प्रामाणिकच काम केलेलं आहे. आम्ही सर्व पक्षाच्या नेत्याच्या पाठीमागे होतो. आम्हाला जो काम करेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे आम्हाला काय कुणाला देणे घेणे नाही. आज अलीकडच्या काळामध्ये मग पुजारी साहेबांनी सांगितलं, तमनगौडा रवी पाटील साहेब आज राष्ट्रपतीपर्यंत, आज राष्ट्रपतीची भेट घेण्यापर्यंत आजपर्यंत आमदार खासदारलाही आम्ही कधी बघितलं. आज धडपडतात. आज प्रत्येक परवाच विधानसभेमध्ये बघितलं आम्ही, तिथं प्रश्न घेऊन मंत्र्यापाशी जाऊन आम्ही सोशल मीडिया एवढं हे आहे आणि सर्व पत्रकार बंधू आहेत यांच्या माध्यमातून जे काम आहे ते जनतेपर्यंत जाते. आम्ही सुद्धा संघर्ष करत आलेलो आहे. आम्ही 30-35 वर्ष झालं संघर्ष करतो पाण्यासाठी. आम्ही उमदीपासून सांगलीपर्यंत चालत गेलेलो आहे. 5 दिवस उपोषण केलेलं आहे. आज कुठं 2000 कोटी ह्या एकनाथ शिंदे सरकारने, फडणवीस सरकारने आपणाला तातडीने दिले. ह्या अगोदर आमच्या उमदीला पृथ्वीराज चव्हाण साहेब आलते, पाण्यासाठीच आलते, भाषण केले, फक्त 10 कोटी रुपये जाहीर करून गेले. एक दमडीही आम्हाला दिली नाही. ते आज हे शासन धाडसी निर्णय घेणारे शासन आहे. त्या शासनामध्ये तमनगौडा रवी पाटलांसारखा आमदार करायचा म्हणून आम्ही सुद्धा आमच्या भागात चंग बांधलेला आहे. पाटील साहेब धडपडतात. आम्ही बघतोय जो काम करतोय त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहूया. पाटील साहेब तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणारच आहे. सर्वांना घेऊन, विचार घेऊन तुमच्या पाठीशी आम्ही येणार आहे. आज तुम्ही या म्हणला, आम्ही तेवढे ठळक 4 लोक येणार नाही, सर्व जनतेला घेऊन तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या पाठीशी येऊ. लोक घाबरायचे. आता मला जी काय पक्षाने संधी दिली ही पूर्ण संधी लोकांसाठी अर्पण करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात गेलो. 10 वेळा भेट झालं नाही, 11 वेळा भेट झाला. त्यावेळी असं म्हैसाळची 65 गावची योजना आहे, येणाऱ्या लोकसभामध्ये लोकांना आपण उत्तर द्यायचं. लोक पार्टीचं प्रामाणिक काम करतात. पार्टीनं सुद्धा, सरकारने सुद्धा लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि अंकलगीत लोक रक्त देऊन उपोषण केले. त्यामध्ये जरा फोन बंद झाला. अंकलगीतचे लोक रक्त देऊन उपोषण केले. त्यामध्ये त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर मी सतत 4 दिवस मुंबईत बसलो. ही योजना नाही झालं तर अडचण येते म्हणून आमच्याबरोबर संजय काका पाटील साहेब होते. संजय काका पाटलांनी देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगून म्हैसाळ विस्तारित योजना 65 गावची असताना सुद्धा खास हॉस्पेट गुड्डापूर अंकलगी तलावासाठी अर्जंट तातडीने 4-5 महिन्यामध्ये 40 गावची इथलं पाणी पुरवठा टँकरने होते, अत्यंत गरजेचं आहे म्हणून 27 कोटी काही छोटा रक्कम नाही, त्या रक्कम एवढं आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रशासकीय यंत्रणा, आपले एक्झिक्युटिव्ह सचिन पवार असतील, पाटोळे साहेब असतील आणि आपले दीपक कपूर साहेब असतील, उन्हाणे साहेब असतील, सर्वांचंच यामध्ये प्रयत्न आहे. संजय काका पाटलांनी विशेष करून या 27 कोटी आणि अंकलगी, करजगी या संघ परिसरातील पाणी यावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि यामध्ये मुख्य उमदीचे जी काय पाणी संघर्ष समिती आहे, मी परत एकदा उल्लेख करतो, आता सर्व पत्रकार आहेत, यामध्ये आता सरकार बोलले 3 वर्षामध्ये पूर्ण तालुक्यात पाणी आणतो म्हणून चव्हाण साहेबांनी आश्वासन दिले होते. आता मी टीका करत नाही, तुम्ही सर्वांनी सरकारला बोलवलंय. मी स्वतः आमदार पण नाही, खासदार पण नाही, एका पार्टीचं, एक बीजेपीचं तालुक्याचं एक प्रमुख म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी पाठपुरावा केलेला आहे. त्या पाठपुराव्याला यश आलंय, एवढंच मी मान करेन. दुसरं मी मोठापणा घेत नाही, कुणाबद्दल टीका करत नाही. पण उमदीची जी काय पाणी संघर्ष समिती घरदार सोडून संघटना करून पहिलं जत तालुक्यात कुठल्याही नेत्याने केलं नाही, ते पहिलं ठिणगी टाकलं ते उमदी पाणी संघर्ष समितीने टाकलं.
आज 900 कोटीचं 2 टेंडर होत आहेत, मुंदीपर्यंत पाणी पोहोचलंय. पहिल्यांदा 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आल्यानंतर मुंदी ते कलेक्टर ऑफिस सांगली पायी आणि तिथून मुंबईपर्यंत लेखी आश्वासन ज्यावेळी सरकारने दिलं त्यावेळी सरकारला वाटलं की आम्ही काहीतरी लेखी आश्वासन दिलंय. इतका दिवस सर्वच पक्षांनी लोकांनी जत तालुक्यातील लोकांचं भ्रमनिराश केले होते. आता द्यायचं म्हणून त्या दिवसापासून सुरुवात झाल्यानंतर सरकार पाणी आज आम्ही बघतो ही खरी परिस्थिती आहे. त्यामध्ये उंदी असतील, संतमध्ये इथं आपले आर के पाटील सरांचे शाळेमध्ये सरांनी खासदार काकांचे 2019चे निवडणुकीचे इथं सरांनी नियोजन केले होते. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्वता मान्यता दिली. त्या ठिकाणी ते 2019 ते आज 2024 पर्यंत 5 वर्ष झाला. उंदी असतील, संख असतील, त्या भूमीमध्ये काहीतरी शक्ती आहे. इथून पूर्ण तालुक्याला, पूर्व भागाला पाणी मिळतंय. तुमचे एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. काही ठिकाणी आमच्या टीका होते, काही ठिकाणी विरोध होते. त्यामध्ये एकच विनंती आहे की मी पार्टीचं एक आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून फक्त मी प्रयत्न करणारा, पाठपुरावा केलेला आहे, दिलेलं सर्व शासन दिलेलं आहे. संजय काकांनी प्रयत्न केलेले आहेत, बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले. आम्ही काय केलं नाही, पण तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून मी स्वतंत्रपणे, वैयक्तिकपणे मी त्यांच्या दारात गेलो, त्यांच्या हातापाय पडलेले. त्या योजना होण्यासाठी काही करा. आम्ही पक्ष वाढवतोय, पण पक्षाने काहीतरी शासनाने आम्हाला ताकद द्या म्हणून त्यांच्या हातापाय पडून इथपर्यंत योजना आणलेल्या आहे. त्यामध्ये सर्वांचे श्रेय, आमचं कुणाचं नाही, सगळ्यांच्या पुण्याईमुळं ही घटना घडते असं मी इथं सांगतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.